गुड मॉर्निंग. इथे आहे सकाळच्या टिफिनची तयारी आणि इथे बघा मस्त उठल्या उठल्या कुकरला भात लावून घेतला आणि भाज्या कटिंग करून घेतल्या. मस्त अशा भाज्या कटिंग करून घेतल्या आणि भात फ्रेश बनवला आहे. तुमच्याकडे शिळा भात असेल तरी चालेल, पण मला टिफिनला द्यायचा होता त्याच्यासाठी मी ताजा करून घेतला. इथे मस्त 2 अंडी फेटून घेतली चांगली, त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर आणि मीठ टाकून घेतलं. पॅनमध्ये तेल टाकलं आणि छान अशी बुर्जी टाईप त्याला फेटून घेतली. त्याच पॅनमध्ये इथं परत त्या अंड्याची बुर्जी काढून घेतली, फेटलेल्या अंड्याची प्लेन. आणि त्याच पॅनमध्ये परत तेल टाकून इथे मी त्याच्यामध्ये ह्या सगळं भाज्या टाकून घेतल्या आणि ह्या भाज्यांमध्ये मी सगळं मीठ आणि ब्लॅक पेपर वगैरे सगळं टाकलेलं आहे. ताटामध्ये काढतानाच तुम्ही बघितलं असेल. इथे थोडासा सोया सॉस आणि शेजवान चटणी ॲड केली आहे त्याच्यामध्ये. आणि हा व्हेज फ्राईड राईस बनवायचा आहे मला अंडं टाकून. आणि माझं असंच असतं, घरच्या घरी मी सगळं बनवते. इथे बघा सगळ्या भाज्या मस्त अशा सॉटे करून घेतल्या. शिजवायच्या नाही आपल्याला, सॉटे करायच्या फक्त. आणि सॉटे केल्यानंतर त्याच्यामध्ये भात टाकून त्याच्यामध्ये पहिले अंडे हे करून घेतलेले ते पण अंडं टाकून टाकलं आणि त्याच्यामध्ये वरती थोडंसं चिली फ्लेक्स ॲड केले. चिली फ्लेक्स ॲड केल्यानंतर बघा किती मस्त असा टेम्पटिंग थोडीशी कांद्याची पात टाकून घेतली. छान असा भात बनवून साईडला ठेवून दिला. इथे फटाफट आता त्यांच्या नाश्त्याची तयारी, कारण सकाळची खूप घाई असते माझ्या पाठी. तर त्यांना 1 तासातच माझं जेवण आणि टिफिन आवरतं. मग भाजी चपाती असू द्या किंवा बाकीचं दुसरं काही पण असू द्या, तरी पण मला 7:30 ते 8:30 या 1 तासामध्ये सगळा टिफिन आवरायचा असतो. इथे लगेच कांदा वगैरे कट करून ठेवलेला, ऑमलेट बनवायचं होतं. तर नाश्त्याला ऑमलेट बनवते इथे. तर इथे बघा मस्त 2 अंडी, त्याच्यात कांदा, टोमॅटो आणि ब्लॅक पेपर, त्याच्यामध्ये पण मीठ वगैरे टाकून थोडीशी हळद टाकली. छान कांदा कोथिंबीर टोमॅटो टाकून ऑमलेट बनवून घेतलं आणि असं इथे पॅनमध्ये टाकून सगळीकडं असं पसरवून घेतलं. छान आता इथे आपलं ऑमलेट तयार आहे. दोन्ही बाजूने मस्त असं शेकून घेतलं आलटीपलटी करून. त्याच्यावरतीचे असे नरम पाव, आणि नरम पाव आमच्या इथे खूप ताजे सकाळी सकाळी दरवाज्यावरती 1 नाही 4-4 पाववाले येतात आहे. पाव वगैरे सगळं ताजं मिळून जातं. तर इथे छान असं बटर टाकलं पॅनमध्ये. बटर टाकल्यानंतर बघा असे पाव छान असे क्रिस्पी होईपर्यंत गरम केले आणि माझ्या मिस्टरांना मी नाश्ता देऊन दिला. ते नाश्ता करत होते तोपर्यंत इथे बघा मस्त आता फ्राईड राईस आपला अजून गरमागरमच आहे. मस्त बोलमध्ये सर्विंग केलेला. इथे आता मी नाश्ता भरायला घेतला, डबा भरायला घेतला. त्यांचा टिफिन रेडी केला आणि टिफिन रेडी केल्यानंतर मग नंतर माझी कामं असतात आहे, पण पहिलं त्यांचं सगळं आवरून द्यायचं. नंतर मग आपल्या घरातल्या कामांना मी आता एवढा भात राहिला, एवढा मला तो दुपारीसाठी होऊन जाईल. तर इथे त्यांना नाश्ता दिला तर छान आहे बोलले, ते गेले कामाला. नंतर माझं तयारी केली मी. फ्रेश झाले मस्त. फ्रेश झाल्यानंतर आपलं क्रीम पावडर केली, पॉन्ड्स पावडर आणि फेअर अँड लवली. हे डेलीचा आमचा मेकअप आहे. आम्हाला जास्त काही मेकअप लागत नाही. तर थोडासा असा मेकअप करून घेतला. नंतर असं देवाला छान असं देवाची पूजा करून घेतली. दिवा लावून घेते. दिवा लावून घेतल्यानंतर देवाला अगरबत्ती लावून देवाची पूजा करून घेतली. कारण हे माझं डेलीचं रुटीन असतं. सकाळी 7 वाजल्यापासून स्टार्ट होतं. 9:30-10 वाजेपर्यंत माझं कामाला जायच्या टायमापर्यंत मी अशी सगळी माझी घरातली कामं आवरून निघते. कारण मग आल्यावरती मग आता हे आपली तयारी कमी करायची, पण इथे घराची तयारी जास्त झाली पाहिजे. कारण आमचा हा होमवर्क समजते मी असं. कारण मला स्वतःला तयार करायला कमी आवडतं आणि घराला जास्त तयारी करते. तर इथे बघू शकता छान असा प्लॅटफॉर्म वगैरे धुवून घेतला सगळा मस्त. किचन असा चकचकीत करून टाकला एकदम. आणि हे असं केल्यानंतर असं वाटतं की सगळं घरातलं काम उरकलं आहे आपलं. हे सगळं नीटनेटकं असलं की घरामध्ये कसं कोणी कोणत्या पण टायमाला आलं तरी पण असं छान वाटून जातं आपल्याला. आणि तुमच्याकडे कसं असतं मैत्रिणी तुमचं रुटीन, तुम्ही पण नक्की शेअर करू शकता. माझं तर डेलीचा रुटीन हाच आहे. नंतर इथे बघू शकता पाव राहिलेले होते सकाळचे, त्याच्यामध्ये मी आपला नाश्ता करायला घेतला. कच्चे टोमॅटो, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ आणि थोडंसं तेल टाकलं आणि मी नाश्ता करून घेतला. मी नाश्ता केल्यानंतर माझी स्वतःची तयारी केली. स्वतःची तयारी केल्यानंतर तुम्ही माझं घर बघू शकता. छोटंसं घर आहे पण किती नीट आणि क्लीन करते मी. असं बघा मस्त क्लीन केलं आहे. सगळं माझं काम आवरून झाले. आता असं काम आवरून गेल्यानंतर कामावरून आल्यावरती मला एवढं काही काम नसतं. निघाली माझं आवरून मी कामाला जाऊन यायचं. दुपारी 1:30 वाजेपर्यंत मी घरी येणार आहे. 1 ते 1:15 इथे घरी आले. आपला सकाळी हा बनवलेला फ्राईड राईस होता. त्यांचा टिफिन भरून दिल्यानंतर जेवढा मला राहिला तो मी गरम करून खाल्ला. हा संध्याकाळचा टायमिंग आहे. इथे मस्त उकडीच्या मला भाकरी बनवायच्या आता तांदळाच्या पिठाच्या. तर पॅनमध्ये छान असं गरम पाणी करायला ठेवलं. त्याच्यामध्ये पीठ टाकलं. 2 ग्लास पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये पीठ टाकून घेतलं. तर त्याच्यामध्ये आपल्या 3 ते 4 भाकरी आरामात होणार आहे.
छान पाण्याला कडकडीत अशी उकळी येऊन दिली आणि मग पीठ थोडं गरम असतानाच मळून घेतलं, थोडं गार पाण्याचा हात लावून. आणि आता इथे मी भाकरी केलेल्या आहेत. आता हे नवीन मुलींसाठी ठीक आहे, कधी तुम्हाला अशी थापून भाकर होत नाही तर मी लाटून पण पुढे तुम्ही व्हिडिओ बघू शकता, कंटिन्यू व्हिडिओ बघा की पुढे मी त्याच्यामध्ये हे दाखवलेले तुम्हाला लाटून पण करता येते आणि थापून पण करता येते. आता मला सवय त्याच्यामुळे मी काय कशी पण बनवते, मला थापून पण येते आणि लाटून पण येतात ते. छान अशी इथं भाकरीचं पीठ मळून घेतलं आणि पीठ चांगलं मळायचं. कृती भाकरीची करण्यापासून कशी आहे की पीठ चांगलं मळल्यानंतर भाकरी चांगल्या येतात, तुटत नाही आणि काय नाही. तुम्ही उकड नाही काढायची, गरम पाणी टाकून केलं तरी पण खूप अशा नरम भाकरी होतात ते तांदळाच्या पिठाच्या. इथे बघू शकता अशी भाकर थापून घेतली, मस्त तव्यावरती टाकली, दोन्ही हाताने छान असं त्याला आता पाणी फिरवून घेते छान. आणि पाणी फिरवल्यानंतर पलटी करायची, 1-2 मिनटं राहून द्यायची अशी. 1 मिनटं वरचं थोडंसं पाणी हलकं सुकलं की भाकरीला पलटी मारायची, पूर्ण सुकून द्यायची नाही, नाही तर मग ती कोडचल्यासारखी दिसते. तर हे बघा इथे अशी भाकर पलटी करून घेतली आणि छान पलटी केल्यानंतर सगळीकडून भाजून घेतली. भाजून घेतल्यानंतर याला पलटी करायची आणि अशी टम भाकरी आपली फुगली पाहिजे. आपण नाही फुगलं तरी चालेल, पण भाकरी अशी फुगली पाहिजे. बघा किती छान अशी टम भाकरी फुगली आहे की नाही, मस्त नरम अशी. आणि आता याच्या पुढे मी काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. बघा इथे छान आपलं भाकरीचं हे तयार आहे, भाकरी बनून. आणि परत मी तुम्हाला इथे लाटून पण पुढे दाखवते. बघा एक भाकर अशी ती भाजून झाल्यानंतर इथे मी तुम्हाला लाटून पण दाखवलेली. बघा पोळपट घ्यायचा, पोळपट नसेल तर सरळ प्लॅटफॉर्म आपला चांगलाच असतो, चकाचक रोज घासला धुतला जातो दिवसातून 3-4 वेळा. आता माझा पोळपट थोडासा लहानच आहे कारण भाकरी पोळपटाच्या बाहेर जाणार आहे त्याच्यासाठी, पण तरी पण बिंदास लाटायची, टेन्शन नाही घ्यायचं. इथे बघा मी अशी भाकरी छान अशी लाटून घेतली आहे आणि गरागर थोडंसंच पीठ टाकलं तरी सगळीकडे मस्त एकच साईडने लाटून घ्यायची. कडा फक्त लाटल्या की मध्ये आपोआपच भाकरी पातळ होऊन जाते, कडा लाटत राहायच्या. छान अशी लाटून पण झाली आहे बघा. एवढी मोठी भाकरी तुम्ही किती पण मोठी करू शकता. तिला पण तव्यावरती टाकून घेतली, तिला पण पाणी फिरवून घ्यायचं. तव्याच्या मापाची केली. आता पोळपट जरी लहान असलं तरी पण तव्याच्या मापाची बरोबर झालेली आहे. इथे त्याला पण पाणी लावून घेतलं. ही पण भाकर अशी टम फुगते आणि हिला पण आलटी पलटी करून मी भाजून घेतली, छान अशी शेकून घेतली आहे. पाणी लावायचं, मस्त शेकायची. आणि मैत्रिणी खरंच नवीन असेल ना मुली तर त्यांनी नक्की हा भाकरीचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. गरम पाणी टाकून असं पीठ मळलं ना, नक्की तिला लाटण्याने अशा पोळपटावरती लाटून लाटून बरोबर तिला भाकरी येतील. कोणाला थापायला गेलं तर जमत नाही, पण ट्राय केल्यानंतर सगळं जमतं. आम्हाला पण खूप लहानपणापासून स्वयंपाक येतो, त्याच्यामुळे मला सगळ्या प्रकारच्या भाकरी झालं, चपात्या झाल्या, जमून जातात ते. पुरणपोळी वगैरे पण अगदी. तर इथे बघू शकता अशी आपल्या भाकरी तयार आहेत सगळ्या काही. इथं दोन्ही बाजूने भाजून घेतली आणि ही पण भाकर तशीच आहे, त्या भाकरींसारखी ही पण टम फुगणार आहे, मला गॅरंटी. कारण माझ्या भाकरी मला माहिती, माझ्या भाकरी फुगतातच आहे. हे बघा छान अशी इकडनं फुगायला चालू झाली आहे, अशी दोन्ही बाजूने अशी छान फुगली आहे मस्त. तर अशा आपल्या भाकरी सगळ्या अशा तयारी. मी इथं तिसरी पण भाकर बनवून घेणार आहे आणि याच्यातल्या आता 2च खाल्ल्या जाणार आहे रात्रीच्या. मला शिळी भाकर आवडते त्याच्यामुळे मी एक भाकरी एक्स्ट्रा टाकली, कारण उद्या पण मग खायला सकाळची नाश्त्याला मी खाऊ शकते. शिळी भाकरी चांगली असते खाल्लेली, मी काही फेकून देत नाही काही. पण मग सकाळी कधी ताजी करून खाते किंवा काही यांच्यासाठी चपाती केली तर मग मी रात्रीची अशी काही भाकरी बिकरी राहिलेली खाऊन घेते. छान अशा आहेत आपल्या तिन्ही भाकरी बनवून तयार आहेत. आणि मी हे सगळं गावाला माझ्या आईकडनं स्वयंपाक शिकलेली, त्यामुळं आईकडनं जे काही शिकलो आपण ते काय आपल्याकडनं वायाला जाणार नाही, आपल्या आईची कला. आणि हे जेवण करताना माझा हात चालूच असतो, भले चटके लागले तरी चालतात, पण हा गॅस पुसायची मला एवढी घाई असते ना का काय माहिती, अशी सवय आहे माझी. जेवण झाल्यानंतर सगळं धुणारच आहे परत, तरी पण त्या गॅसवरती थोडं काही सांडलं की मला ते पुसायचंच असतं. आता जेवण सगळं आवरून झालं की मी गॅस हा क्लीन करून टाकते सगळं घासून वगैरे. आता तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असं, सकाळी सगळं काही धुवून केलेलं आहे, पण रात्री पण झोपताना परत स्वयंपाक झाला की परत मी हा गॅस वगैरे सगळा ओटा बिटा धुवून सगळं साबण लावून धुतलं की म्हणजे कसं चकाचक वाटतं एकदम. पण तरी पण जेवण करताना मला हे गरम गरम गॅस चालू असते, भाजी भाकरी तेव्हा बनतच असते, तेव्हा पुसायचंच असतं. आता कोणाला ती सवय आवडणार पण नाही माझी, पण आता मला आवडते, काय करू त्याला. आता त्याला नाही सवय लागली, त्याला काय करू शकत नाही. छान अशा आपल्या तिन्ही पण भाकरी बघू शकता तुम्ही, लाटून केलेली पण आणि दोन्ही भाकरी अशा थापून केलेल्या पण. एवढ्या सॉफ्ट आणि एवढ्या नरम भाकरी, नाही तुटणार ना मोडणार याच्यामध्ये. आणि निव्वळ तांदळाची नाही आहे हे आपले, मी दळून आणताना 3 किलो तांदूळ आणि 2 किलो ज्वारी याच्यामध्ये, तर ज्वारी आणि तांदळाचे आहेत हे बघू शकता तुम्ही. अशा भाकरी मस्त करून करायच्या. त्याच्याबरोबर आता आपल्याला बनवायचे चिकन पुढे. इथे मी आता चिकन आणलेलं आहे, अर्धा किलो चिकन आहे. त्याला छान असं साफ मस्त धुवून घेतलं आहे 2-3 पाण्याने. आणि त्याच्यामध्ये एक बटाटा, त्याच्यामध्ये इथं कांदा लसूण मसाला, चिकन मसाला
आणि थोडंसं धना जिरा पावडर काढून घेतलेली आहे. इथे बघू शकता कांदा वगैरे कट करून घेतला आहे सगळं मी, कांदा कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये थोडीशी 2-3 पुदिन्याची पानं पण टाकणार आहे. इथे गरम करायला पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये मस्त असं तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला इथे आता हे फक्त चिकन टाकणार आहे मी. त्याला मॅरिनेट वगैरे काही केलेलं नाही आहे. फक्त चिकन टाकायचं आहे आणि हाय फ्लेमवरती याला मी फक्त सोटे करत राहणार आहे. मस्त त्याचं पाणी सुटून तेवढं पाणी सुकून द्यायचं त्याला आणि मग त्याच्यामध्ये तेल जेव्हा सुटेल त्याला तेव्हा त्याच्यावरती मी आपले मसाले ॲड करणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता माझी रेसिपी चिकनची आणि एवढं खूप छान झालेलं आहे चिकन. मी 2 प्रकारचं बनवलं होतं. एका चिकनपासून मी 2 डिश बनवल्या होत्या. आता बनवताना तुम्हाला एकच दिसेल पण पुढे याच्यामध्ये एक रश्श्याचं चिकन आणि एक सुकं चिकन. हे बघा इथे आता याला 10 मिनटं असं शिजवल्यानंतर याचं सगळं पाणी सुटून ते पाणी आटून गेलं आहे. पाणी आटल्यानंतर आता ते तुम्हाला जे दिसतं आहे ते तेल आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात थोडीशी लाल मिरची पावडर ॲड केली मी आणि नंतर थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची. तुम्ही असं पण अगदी बनवलं ना तरी पण सुकं चिकन खूप छान लागतं भाकरीबरोबर. आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि असं सुकं शिजवून कोथिंबीर आणि भाकरीबरोबर बघा किती मस्त दिसते कलरफुल एकदम. तर असं पण छान वाटतं. पण मला तसं नव्हतं बनवायचं. माझ्याकडं भरपूर रेसिपी आहे चिकनच्या, मी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर. इथे बघा आता हे चिकन आपलं शिजलं, थोडंसं हलकं शिजलं. 15 ते 20 मिनटं शिजल्यानंतर मी त्याला इथे पुढे कांदा टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे, पुदिन्याची पानं आहे ती पण टाकून घेतली आहे. याला आता परत मी 10 मिनटं असं स्लोवरती शिजवणार आहे आणि मग 10 मिनटं शिजल्यानंतर स्लोवरती त्याच्यामध्ये परत थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि जे आपण मसाले काढून घेतले होते ते मसाले वाटण टाकून घ्यायचं थोडंसं. आणि वाटण मी थोडंच टाकलेलं आहे. वाटण म्हणजे काय, कांदा खोबरं कोथिंबीर त्याचं वाटण माझ्याकडे फ्रीजमध्ये केलेलं असतं. तर अगदी 2च चमचे टाकले, जास्त वाटण टाकायचं नाही आहे. तर हे कांदा टोमॅटोची त्याला ग्रेव्ही होऊन जाते त्याच्यामुळे वाटण कमी टाकायचं आणि एक टोमॅटो कट केलेला टाकला. इथे त्याच्यावरती झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर असं 1 ग्लास त्याच्यावरती झाकणामध्ये पाणी आणि हे चिकन स्वतःच्या पाण्यामध्ये शिजणार आहे. मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड नाही केलं आहे. बघा त्याला पाणी मस्त सुटलेलं आहे आणि तुम्हाला या अशा तांदळाच्या भाकरीसोबत नक्की होळीसाठी असं स्पेशल. पण ह्यावेळेस होळी पण मंगळवारी, माहिती नाही हो तुम्ही मंगळवारी खाता की नाही. आम्ही तर मंगळवारी खात नाही. मग आता मला इथं ग्रेव्ही बनवायची होती. आता सुकं चिकन मी साईडला काढून ठेवलेलं आहे. चिकन पूर्णपणे आपलं शिजलेलं आहे साईडला. तर मी आता सुकं चिकन साईडला काढून घेतलं आणि याच्यामध्ये रस्सा ॲड केला. रस्सा ॲड करून मी पुढे कुकरला याला 1 शिटी घेणार आहे. तर बघा इथे लाल असं मस्त तरी हॉटेलसारखी आहे की नाही रस्साचं चिकन आपलं छान. त्याच्यामध्ये पण पीस आहे ते आणि इकडे वरती बघू शकता बाजूला पॅनमध्ये मी सुकं काढून ठेवलेलं ते पण असं छान मस्त पॅनमध्ये सुकं चिकन पण तयार आहे. बघा एक कालवण बनवून दाखवलं तुम्हाला, त्याच्यामध्ये 2 रेसिपी मिळालेल्या आहेत. हाच माझा प्रयत्न असतो की तुम्हाला एका ह्याच्यामध्ये 2 गोष्टी कशा मिळतील. इथे छान अशी प्लेटिंग केली आपली चिकन थाळी. कशी वाटली कशी नाही नक्की सांगा कमेंट करून.